हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू कल्याणी की कहाणी 07. आज मी माझ्या ग्रूमिंग सेशनसाठी चालली आहे. माझी एंगेजमेंट प्लस लग्न दोन्ही सोबतच आहे, तर त्याच्यासाठी मी आज ग्रूमिंग सेशन करणार आहे. तर चला बघूया आज काय काय होतं त्यात ते. स्टे ट्यून्ड. मी जेव्हा पार्लरमध्ये पोहोचले होते तेव्हा पार्लरमध्ये कोणीच नव्हतं, कारण ब्रायडलची एकटीच अपॉइंटमेंट घेतली जाते त्या दिवसासाठी. मग त्यात माझं मॅनिक्युअर, पेडिक्युअर, फेशियल ह्या सगळ्या अपॉइंटमेंट्स होत्या आणि फुल बॉडी पॉलिशिंग आणि वॅक्सिंग असं सगळं होतं. या गोष्टीत खूप वेळ गेला आणि जेव्हा हे सगळं होत आलं होतं तेव्हा मला लिटरली असं झालं होतं की मी आता झोपून जाईन. इतकी मी थकले होते, कारण दिवसभर मी आय गेस 11 वाजता वगैरे गेले होते. तर मला तिथे हे सगळं करून झाल्यानंतर काहीतरी 7-7:30 वगैरे वाजले होते. हां, तसा आहे तिचा विषय. आणि ह्या क्लिपमध्ये नेक्स्ट क्लिप जी येईल त्यात तुम्ही माझा चेहरा बघू शकता की मी लिजिट असं झालं होतं की मी आता झोपते, इथेच झोपून जाते. तर नेक्स्ट डे गेले होते मी माझे नेल्स करायला. माझ्या आणि नेल्सचा आय गेस काहीतरी आहे प्रॉब्लेम. मी जेव्हा कधीही नेल्स करायला जाते त्या स्टुडिओमध्ये गेल्यानंतर तिथली लाईट जाते. हे मी 2 वेळा अनुभवलं आहे. आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा या स्टुडिओमध्ये ऑलरेडी काही लोकांचं नेल्स करणं चालू होतं. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला थांबवलं होतं. तेव्हा मी हे शूट करून घेतलं. आणि नंतर मी जेव्हा नेल्स करायला बसले तेव्हा एक अर्ध्या तासासाठी प्रॉपर लाईट गेली होती. तेव्हा मग मी बिग बॉस बघत बसले होते. त्यानंतर मी घरी आले तेव्हा घरी फराळासाठी चिवडा आणि रुखवतासाठी लाडू वगैरे बनवणं सुरू होतं. त्यात माझी मावशी हा चिवडा मिक्स करत होती आणि आम्ही सगळ्या गोष्टी बनण्याची वाट बघत होतो, कारण आम्हाला ह्या गोष्टी टेस्ट करायला मिळणार नव्हत्या. त्याच्यामुळे आम्ही वाट बघत होतो की हे सगळं बनवून कधी होईल. आणि ह्यात चकल्या तळणं हे सगळं काम चालूच होतं. आणि ह्या ज्या चकल्या तुम्ही बघता त्या नॉर्मल साईजपेक्षा थोड्या जास्त मोठ्या आहेत, कारण त्या रुखवंतात ठेवायच्या असतात. तर आपल्या नॉर्मल जर छोट्या छोट्या ठेवल्या चकल्या तर त्या दिसत नाहीत. तर म्हणून ह्यात मोठ्या मोठ्या चकल्या बनवणं आणि तळणं चालू होतं. ह्यात आम्ही प्रत्येकाने ट्राय करून बघितलं, बट आम्हाला एवढ्या मोठ्या चकल्या करणं काही जमत नव्हतं. बट शेवटी मग माझ्या बहिणीने ट्राय करून बघितलं. तिने जेव्हा ट्राय केलं तेव्हा तिला फायनली जमलं आणि बघू शकता तुम्ही की तिने किती मोठ्या अशा सुंदर अशा चकल्या केल्यात. आणि ह्या चकल्या फायनली बनवून तयार झाल्या होत्या, ज्या आम्हाला नंतर पॅक करायच्या होत्या. आणि आम्ही अशा टोपल्या आणल्या होत्या ज्यात आम्हाला हे सगळं पॅक करायचं होतं. मग आम्ही जुगाड लावत होतो की एवढं सगळं पॅक करायचं ते सगळं वर वर येणार, खाली काहीतरी ठेवायला लागणार, म्हणून आम्ही शेवटी पुठ्ठे कापून त्यात भरून असं सगळं करत होतो. आणि त्यात मग आम्ही एक एक गोष्ट ठेवत होतो आणि आता आम्ही सगळ्या 7-7च अशाच वस्तू ठेवल्या होत्या. आणि सगळेच जण पॅकिंगमध्ये मदत करत होते. त्यात आमची छोटी चार्वी पण खूप मदत करण्याचा प्रयत्न करत होती. तिने या मदत करण्याच्या नादात रात्री 2 वाजता तिच्या पप्पांना फोन लावला होता. आणि आम्ही सगळे हे करत होतो की कोणाच तरी फोन लागलाय, कोणाच तरी आवाज येतोय, कोण आहे कोण आहे बघा. मग बघितल्यावर कळलं की चार्वीने तिच्या वडिलांना फोन लावला होता. हे असे सगळे फायनली पॅक झालेल्या गोष्टी दिसत होत्या. सगळे लाडू, चकल्या, करंज्या. यात बुंदीचा पण लाडू होता, तो तुम्हाला दिसला नसेल यात. आणि असं मग शेवटी आम्ही सगळं पॅक केलं होतं. हे सगळं पॅक करून झाल्यानंतर आम्ही अहेराचे जे कपडे होते ते पॅक करायसाठी बसलो होतो, की सगळे अहेराचे कपडे आपण एका बॅगमध्ये ठेवून घेऊ जेणेकरून नंतर काही होणार नाही. तर आम्ही एका मागोमाग एक अशी सलग कामं करत होतो. तर आम्ही नॉनस्टॉप काही ना काही हे काम नाही तर ते काम चालूच होतं. अहेराचे कपडे भर, बॅगा भर, कपडे कोणाला कोणते द्यायचे ते डिसाईड कर, ते पॅक करून ठेव. कंटिन्युअस काही ना काही चालूच होतं काम.
इथे आम्ही लग्नाच्या अक्षदा बनवण्याची रील बनवण्याचा प्रयत्न करत होतो. काय डेकोरेशन करायचं आहे, कसं काय ठेवायचं आहे, लाईट चालू केले, बंद केले तर ते कसं दिसेल, सगळे एक्सपेरिमेंट करून आम्ही पाहिले. माझे सगळे भावंडं मिळून अक्षदा बनवत होती आणि मी हे सगळं रेकॉर्ड करत होती. पण आमच्या प्रयत्नांना काही यश आलेलं मला दिसलं नाही शेवटपर्यंत. आम्ही अक्षदा वगैरे बनवून घेतल्या, बट आमची रील पाहिजे तशी काही आली नव्हती. म्हणून मी हे सगळं फुटेज व्हिडिओमध्ये टाकते की आमची केलेली मेहनत दिसली पाहिजे. प्रत्येक अँगलने आम्ही प्रयत्न केला होता की कुठून कसं दिसेल, बरं दिसतंय का, हे चांगलं दिसतंय का, तर ते काही जमलंच नाही शेवटपर्यंत. आता तुम्ही ते बघू शकता सगळेजण मिळून रंग टाकतायत अक्षदा बनवण्यासाठी. पहिल्यांदा आम्ही 4च कलर आणले होते, पण ह्यात आम्हाला नंतर लक्षात आलं की ग्रीन कलर मिसिंग आहे आणि ग्रीन कलरच्या अक्षदा पाहिजे असतात. तर मग पहिले आम्ही ह्या 4च रंगाच्या अक्षदा बनवून घेतल्या मिक्स करून आणि नंतर कलर आणून आम्ही ग्रीन कलरच्या आणि आय गेस एक दुसरा कुठला येल्लो कलर राहिला होता आय गेस, तर तो येल्लो नाही दुसरा कुठला तरी कलर राहिला होता, तो आम्ही बनवून नंतर ठेवला होता. ह्या अक्षता बनवून त्यांना सुकवायला लागतात आणि मग त्या पॉकेटमध्ये भरायच्या असतात. तर इथे माझे काका रीलसाठी त्या अक्षदांचं हे करत होते की अशी रील बनवा, असं टाकताना घ्या, असं सांडवताना घ्या. आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले, बट ते काही व्यवस्थित सगळ्यांचं कॉर्डिनेशन काही जमलं नाही शेवटपर्यंत. आणि ह्या बनवलेल्या अक्षदा पॅक करण्यात आम्हाला सगळ्यात जास्त वेळ गेला. आम्हाला जवळपास एक 700 ते 800 पाकिटं अक्षदा पॅक करून ठेवायच्या होत्या. बट पहिल्यांदा जेव्हा आम्ही पाकिटं आणले तेव्हा आमच्या लक्षात आलं की अरे आपण तर ती नावाच्या ज्या चिठ्ठ्या असतात त्या आणलेल्याच नाही आहेत. तर मग त्या आम्ही नंतर बनवायला टाकल्या आणि असं करत करत ह्या अक्षदा बनवून सुकवेपर्यंत बराच टाईम गेला आमचा आणि त्याच्यानंतर ह्याच्या पॅकिंगला आणखीन वेगळा वेळ गेला. इथे घरच्यांची जेवणं चालली होती रात्रीची. ते पण सगळे कामं करून थकत होते. रोज त्यांना जेवायला लेट होत होतं. बट असं लग्नाचं घर म्हणल्यावर हे होणारच. असं करत करत आम्ही रोज रात्री 10-11 वाजता जेवायचो. खूप गप्पा व्हायच्या आणि खूप मजा यायची. त्याच्यानंतर आम्ही सगळे मिळून अक्षदा भरायसाठी बसायचो. हा आमचा 2 दिवस नित्यक्रम झाला होता. कारण आम्ही पहिल्या दिवशी काही 400 वगैरे पाकिटं भरलीत आणि त्याच्यानंतर आम्ही लिटरली कंटाळलो होतो. असं होत नव्हतं आमच्याच्यानी. तर मग आम्ही ते दुसऱ्या दिवशीसाठी ठेवलं होतं. मग दुसऱ्या दिवशी आम्ही आमची टीम वाढवली. आम्ही घरातले जेवढे सगळे लोक होते सगळ्यांना अक्षदा भरायसाठी बसवलं. मी पण वर बसून त्यात अक्षदा भरत होती आणि सगळेजणं गप्पा मारत इतकं एन्जॉय करत होते. आम्हाला लिटरली असं झालं होतं नंतर हसून हसून की काम होत नाही आहे बट टाईमपास फुल चालला आहे. तुम्ही बघू शकता आम्ही सगळे किती हसत होतो, किती एन्जॉय करत होतो ते. ह्या सगळ्यात आमचं छोटं पिल्लू मस्त एन्जॉय करत होतं. ती मस्त तिचा टाईमपास चालला होता. ती आम्हाला बघत रात्र रात्र जागायची मस्त. आम्ही काम करायचो ती तिचा टाईमपास करायची. आणि मागे पसारा बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की हे लग्नाचं घर आहे. इतका पसारा आमच्या घराचा. पसारा नाही म्हणू शकत. सगळ्यांचे बॅग्स, कपडे, त्याच्यामुळे सगळं घर आमचं बॅग्स आणि कपड्यांनी भरलेलं होतं. हे आमचं पिल्लू इथं मस्त मजा करतं आहे. ती सगळ्यांना बघत हसत राहायची मस्त. खूप एन्जॉय केलं तिने लग्नाच्या टाईममध्ये. आणि आम्ही बाकी सगळे शेवटपर्यंत ह्या अक्षदा भरत होतो. हे 1000 पाकिटं भरता भरता आमच्या काय नाकी नवले ते आम्हालाच माहिती. आणि शेवटी हे लोक लग्नाच्या दिवशी ते पाकिटं विसरले पण होते. आणि हा मंडप चं काम सुरू झालं होतं घरासमोर. तर अशा प्रकारे लग्नाची तयारी सुरू होती. परत आपण भेटूच पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.